नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. होळीबाबतचं गीत मी प्रस्तुत केलं, आपल्याला ते आवडलं. आपण प्रेमरंग हा वाटण्यासाठी धुलिवंदन खेळतो. आपण केर कचरा जो विकारांचा असतो तो होळीच्या दिवशी जाळायचा असतो. 5 गोवऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या प्रतिकात्मक आपण त्यावेळेस त्यांचं दहन करतो आपण. आणि हे झालं तरच प्रेमरंग जो आहे तो खेळणं याला महत्त्व असतं, त्याचा निखळ आनंद मिळू शकतो आपल्याला. आणि मग कविवर्य कुसुमाग्रज यांचा मी चाहता. 10 मार्चला त्यांचा स्मृतिदिन होता. त्यांची जी कविता प्रेम या संदर्भात आहे, प्रेम कुणावर करावं, ती मी सादर करतो आहे. प्रेमयोग. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालसू ओठावर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपीच्या मादक लीलांवर करावं. पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं. यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण कुसुमाग्रज काय म्हणतात बघा, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. म्हणून प्रेम कुणावरही करावं असं कविवर्य कुसुमाग्रज आपल्याला सांगतायत. प्रेमाबाबत इतकं विस्तृत यथासांग असं सगळं चौअंगानं तपशीलवार किंवा ज्याला अतिशय सूक्ष्म वस्तुनिष्ठ ज्याला म्हणता येईल, वेगवेगळ्या जीवन जाणीवा, भाव जाणीवा, प्रत्येक घटक आपल्या जीवनातील याबाबतचं चिंतन यामध्ये आलेलं आहे. महात्मा गौतम बुद्ध यांच्या एका सुविचारामध्ये असा उल्लेख आहे की प्रेम आणि मानवता ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, असा तो विचार आहे. हा विचार मी वाचला नव्हता, पण दिवाळीच्या वेळेस मी असं फुलांची रांगोळी होती आणि तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता की प्रेम और मानवता क्या है.
मानवता को प्रेम कह सकते हैं, प्रेम को मानवता कह सकते हैं, प्रेम नहीं तो मानवता साकार नहीं होगी. असे बरेच विचार त्यामध्ये होते. थोडक्यात काय, आपण खूप आपलं अंतःकरण मोठं करायला हवं. प्रेम आपल्या संस्कृतीचा सारांश आहे आणि म्हणून आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. कुसुमाग्रजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही कविता इथं मी सादर करतो आहे. कुसुमाग्रजांना भेटणं मला झालं नाही. मी त्यांना दिलं होतं. त्याचं उत्तर येण्याआधीच त्यांनी हे जग सोडलं होतं. साहित्यभूषण परीक्षा ही कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीनं घेतली जाते. MA MPhilच्या इक्वल समकक्ष ही परीक्षा आहे. माझं कळकळीचं सांगणं आहे सगळ्या साहित्यिकांना, नवोदित कवींना, साहित्यिकांना. मी जो डॉक्टर कमलाकर राऊत जी PhD केली, जे काही म्हणतो सगळ्याला माहिती आहे, सगळ्याला त्याची म्हणजे जाणीव आहे. पण मी 12वी झाल्यानंतरच BA चालू असताना हे माझे सगळं जे आहे, मी साहित्यभूषण ही परीक्षा पास आहे. जवळपास एक वर्षभर खंडच्या खंड आधुनिक मराठी वाङ्मयाचे इतिहासाचे मी वाचलेले आहेत. बरंच काही साहित्याचा धांडोळा घेतला, वाचलं आणि ती परीक्षा दिली. चांगले गुण मला त्यामध्ये प्राप्त झाले. सांगायचं एवढंच आहे की आपण वाचत राहू निस्वार्थपणे. कुठलं कार्य आपल्या आयुष्यामध्ये ते त्याचं उपयोगी पडेल किमान आपल्या जीवन जाणीवा उन्नत होण्यासाठी उपयोगी पडेल. कधी होईल सांगता येत नाही, पण एवढंच मला कळतं की आपण निस्वार्थपणे रोज कुठलं ना कुठलं सत्कार्य, चांगलं वाचन, कुणाला मदत, कुणी दुःखी आहे, डोळ्यात त्याच्या अश्रू दिसत आहेत, त्यांची फुलं कशी करता येईल याचा विचार करू आपण. एवढंच सांगायचं आहे. मला वाटतं हीच कृतज्ञता ही कुसुमाग्रज यांच्या प्रती असणार आहे. आपण सर्वांना कुसुमाग्रज यांच्या संदर्भात मी विनंती करतो आहे आणि त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आहे की आपण खूप चांगलं वाचायचं आहे. कुसुमाग्रजांचं साहित्य वाचा आपण. त्याचबरोबर इतरही साहित्यिक आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा बोलणार आहे. कारण आपण वाचाल तर वाचाल हे जे म्हटलं आहे ना, याबाबत आधी खोलवर विचार केला म्हणजे कळेल. भेटूया पुन्हा आणि बोलू असंच आणखी वेगळ्या सारस्वतांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत, जय काँग्रेस, जय इंडिया, जय मानवता, जय जगत.